नमस्कार. 1997 पासून महाराष्ट्राच्या पर्यटनावरती काम करणाऱ्या मिहिरी टुरिझमतर्फे मी सुधीर करंदीकर आणि आपण अर्थातच पराक्रमी पुणेकर. आजचा 24वा भाग. काल आपण सातवाहनांच्या राजवटीबद्दल थोडीशी मला ज्ञात असलेली माहिती घेण्याचा आपण प्रयत्न केला. काल मला पुण्याचे श्रीयुत मनीष केळकर ज्यांची ट्रॅव्हल एजन्सी आहे त्यांनी मला पुण्याचं वर्णन करणारी एक कविता पाठवली, ज्याच्यामध्ये पुण्याचा त्यांनी सर्वांगीण पद्धतीने विचार करून त्याचं काव्य केलं होतं. मला खूप चांगलं वाटलं. साधारणतः ट्रॅव्हल एजन्सी म्हटल्यानंतर फक्त तिकीटिंग करणं, लोकांना फिरायला घेऊन जाणं, ह्याच्या पलीकडे जाऊन आपण देखील आपल्या भूमीचं वैभवाचं वर्णन करायला सुरुवात केली. ही मला मोठी एक आशादायक गोष्ट वाटते आहे आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. सातवाहनांची सत्ता ही 460 वर्षांची सत्ता होती, 32 पिढ्यांची सत्ता होती. काल मी जे सांगितलं, एकाही पिढीमध्ये भाऊबंदकी नसलेली ही सत्ता होती आणि कुठेही राजवटीचे हिस्से करावेत अशा प्रकारची देखील सत्ता नव्हती. सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो, त्याचप्रमाणे सातवाहनांची सत्ता उदयास आली आणि सातवाहनांची सत्ता लयास गेली. मौर्य घराण्याच्या पाडावानंतर वायव्येच्या दिशेने सारांटा ग्रीक, क्षक, कुशाण, हुण आदी लोकांची आक्रमणं देशभर सर्वत्र सुरू झालेली होती. तो कालखंड आहे जेव्हा गौतमीपुत्र सातकर्णींनी सत्ता हाती घेतली, तेव्हा साधारणतः भारताला मोठ्या शक्तीने शकांनी व्यापलेलं होतं. मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खानांच्या वेळेस जी शिवाजी महाराजांची अवस्था झाली होती, राज्य अत्यंत छोट्या आणि मर्यादित स्वरूपातच शिल्लक राहिलं होतं, तशाच प्रकारचं काही वातावरण त्या काळामध्ये देखील होतं. औरंगजेबाच्या हातून शिवाजी महाराज आता वाचणार नाहीत, तसं शकांच्या तावडीतून सातवाहन साम्राज्य देखील वाचणार नाही, अशा प्रकारचा एक भाव मोठा होता. आता हे जे शक आहेत, कुशाण आहेत, हुण आहेत, ह्यांना कुठल्याही प्रकारची संस्कृती आणि विधिनिषेध नसलेली ही मानवी जमात. जसं आपण आपल्या ठिकाणी एखाद्याला दुष्ट प्रवृत्तीच्या माणसाला तू राक्षस आहे असं पण म्हणतोस, तसं त्या काळामध्ये इंग्लंडमध्ये तू हुण आहेस का अशा प्रकाराने त्यांचा उल्लेख केला जायचा. आणि म्हणून ह्या सगळ्या संघर्षामध्ये जेव्हा सर्व बाजूनी सातवाहनांचं राज्य हे विळख्यामध्ये होतं, तेव्हा गौतमीपुत्र सातकर्णी आणि त्याला मदत करणारी त्याची आई बलयश्री या दोघांचं योगदान खूप मोठं आहे. 15 वर्षाची त्यांनी उत्तम तयारी केली. याचा अर्थ काय? आधीचे जे 1-2 राजवटी असतील, त्या राजवटी कदाचित तेवढ्या पराक्रमी, धाडसी आणि आपला दरारा निर्माण करण्यामध्ये अपयशी ठरलेल्या राजवटी असाव्यात, त्याशिवाय शक इतके पुढे येऊ शकले नसते. आणि जेव्हा शकांनी संपूर्ण विळखा घातला होता, त्यावेळेला सातवाहनांवरती जबाबदारी अशी होती की ह्या सगळ्यातनं मार्ग काढायचा. जे साधारणतः सत्तेमध्ये असतील ते साधारणतः आहे तैसेची ठेवावे, आपण मांडवली करावी आणि आहे त्या मांडवलीमध्ये खुश राहावं, अशा प्रकारचं मनोभाव असलेली मंडळी होती. जिथपर्यंत आपल्याला मजर मारायची आहे तिथपर्यंतच्या गोष्टींचा आपण नीट आढावा घेतला पाहिजे. तिथं आपल्याला सहाय्य करण्यासाठी उत्सुक कोणकोणत्या शक्ती आणि व्यक्ती आहेत त्यांनाही तपासलं पाहिजे, त्यांच्याही संबंध ठेवला पाहिजे. आणि जेव्हा युद्धाला सुरुवात होईल तेव्हा अमाप संपत्ती, आवश्यकती आणि संपूर्ण व्यवस्थेचं नियोजन असे दोन्ही गोष्ट होतात. त्या सर्व गोष्टींची तयारी साधारणतः 15 वर्ष सुरू होती. 2014 साली जेव्हा सासवडला साहित्य संमेलन होतं, त्या साहित्य संमेलनामध्ये आम्ही स्टॉल घेतला होता. खरं तर पर्यटनाचा आणि साहित्य संमेलनाचा काय संबंध असा कुणी प्रश्न विचारेल, परंतु वीरभूमी महाराष्ट्र हे जे आम्ही संकल्पना मांडत होतो, त्याचा मला त्या ठिकाणून लोकांकडून मला अंदाज घ्यायचा होता. त्यांची प्रतिक्रिया काय आहे ती अनुभवायची होती. आणि लक्षात असं आलं की त्या संपूर्ण कल्पनेला लोकांनी उचलून धरलेलं आहे, लोकांना ती आपली वाटते आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी सातवाहन ते लोकमान्य टिळक, समृद्ध परंपरेचे आश्वासक नेतृत्व असे मुद्दामून या ठिकाणी आलो.
कारण मी आत्ता जे पुस्तक वाचतो आहे त्याच्यामध्ये शकांनी कशा कशा प्रकारचे ह्या ठिकाणच्या लोकांवर अनन्वित अत्याचार केलेले आहे, लोकांच्या झुंडीच्या झुंडी त्यांनी आपले गुलाम म्हणून नेलेले आहेत, ह्याची वर्णनं त्याच्यामध्ये आहेत. आणि जी गुलामगिरीची आणि त्या पद्धतीची वर्णनं आहेत ती खरं म्हटलं तर मनावरती शहारा आणणारी ही सगळी वर्णनं आहेत. आणि म्हणून माझ्या मनात प्रश्न आला की या प्रकारचे भोग ज्यांनी भोगलेले आहेत त्यांच्याबद्दल कुठेतरी आपण स्वतःबद्दल जेव्हा विचार करतो, आमचं काही अभिव्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचा घोष करतो, त्यांनी कुठंतरी आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि म्हणून ह्या 9 वर्षाचा जो कालखंड होता संघर्षाचा, पुण्याच्या आणि माळव्याच्या परिसरामध्ये शकांचा राजा नहपनाह आणि त्याचा जावई ऋषभ ह्या दोघांशी अत्यंत निकराचं युद्ध पुणे आणि जुन्नरच्या परिसरामध्ये झालं आणि त्यामध्ये शकांचा निर्णायकी पूर्णपणाने पराभव झाला. दोघेही त्या युद्धामध्ये मारले गेले. शकांची वाताहत झाली आणि बघता बघता संपूर्ण भारतावरचं साम्राज्य शकांचं हे नष्ट पावलं. तिन्ही दिशांना, तिन्ही समुद्रकिनारी 7 वाहनांचे घोडे पाणी पिण्यासाठी सहजपणाने जाऊ लागले. एवढा मोठा पराक्रम त्यांनी केला. जसं औरंगजेबाच्या काळामध्ये सैनिक विचारायचे घोड्यांना की अरे तुला पाण्यात संताजी धनाजी दिसतो का, त्याच भूमिकेमधून 7 वाहनांचे घोडे मात्र विजयी मुद्रेने तिन्ही समुद्राचं पाणी प्राशन करण्यासाठी जात होते. आणि हा जो आपण शकांवरती एक अभूतपूर्व आणि निर्णायक विजय मिळवला त्याचंच फलस्वरूप म्हणून आपण अनेक वर्षांपासून गुढीपाडवा हा सण साजरा करतो. जो मागच्या महिन्यामध्ये आपण जी गुढी उभारली ती त्या विजयाच्या प्रतीक म्हणून आपण उभारली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि एवढा मोठा पराक्रम 7 वाहनांनी केल्यानंतर त्याच्या साम्राज्याला कुठल्याही प्रकारची सीमारेषा राहिली नाही. जी गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरच्या इथं उगम पावते, दक्षिणेकडे प्रवास करून पुन्हा परत ती पूर्वेच्या दिशेने जाते आणि बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. साधारणतः 1500 किलोमीटरचा प्रवास ती करते. त्यावेळच्या काव्यरचनेमध्ये गोदावरीला विचारलं जातं की अगं गोदावरी, तू जिथे जिथे म्हणून प्रवास करतेस तुला त्या त्या ठिकाणी 7 वाहनांच्या व्यतिरिक्त कोणाची सत्ता दिसते का? तर गोदावरी त्यांना सांगते की मी जिथे जिथे प्रवास करते तिथे मला फक्त 7 वाहनांचंच साम्राज्य दिसतं, अन्य कोणी मला दूर दूरपर्यंत सुद्धा दिसू शकत नाही, दिसत नाही, अशा प्रकारचं वर्णन आहे. आणि हा सगळा पराक्रमाचा कालखंड होत असतानाच इसवी सन पूर्व 700 शतकापासून चीनने आपल्या देशाभोवती सीमारेषांभोवती भिंत बांधायचा उपक्रम सुरू केला. आपण सर्वजण आज ती चीनची अजस्त्र भिंत पर्यटक म्हणून बघायला जातो आणि आनंदाने खुश होतो. अरे काय चीननी मोठा कमाल केली, किती मोठी भिंत बांधली. अरे पण मुळातच ती भिंत बांधायला कशासाठी सुरुवात केली? तर त्या काळामध्ये चीनी साम्राज्यकर्ते हे शक, कुशाण, हुण, यवन या सर्व लोकांना संघर्ष करण्यामध्ये कुठेतरी कमी पडत होते. त्यांच्यापासून आपण आपला बचाव करून घेतला पाहिजे आणि सुरक्षित जीवन जगलं पाहिजे. ह्या भूमिकेमधून त्यांनी त्या भिंतीच्या निर्मितीची सुरुवात केली, हा इतिहास आहे. आणि 7 वाहनांनी जो पराक्रम केला त्याचा जर आपण विचार केला तर 7 वाहनं दूर दूरपर्यंत आपल्या सीमारेषांवरती कसल्याही प्रकारचं कुंपण किंवा कसल्याही प्रकारची भिंत बांधण्याची आवश्यकता नाही, हे त्यांनी पराक्रमातून सिद्ध केलं होतं. परंतु आपल्याला चीनच्या भिंतीचं कौतुक वाटतं, परंतु आपल्या सीमारेषा नुसत्या नजरेच्या धाकामध्ये 7 वाहन ठेवत होते, हे आपल्या लक्षात येत नाही, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून एवढा मोठा पराक्रम जो 7 वाहनांनी केला त्यामुळेच आपण मोठे मोठे व्यवसाय, मोठे मोठे उद्योग आणि पुढच्या काळामध्ये लेण्या आणि गड किल्ले हे मोठे प्रोजेक्ट त्या कालखंडामध्ये पुढच्या काळात हाती घेतले, ज्याच्यामधून सुंदर लेण्या, मंदिरं आणि गड किल्ले यांची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. हे आपण लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्याकरता लागणारा पैसा किती अमाप असू शकतो आणि किती कालावधी असू शकतो ह्याचंही आपण काही आपल्या मनाशी कॅल्क्युलेशन करू शकता. आणि म्हणून एवढं सगळं जे त्यांनी वैभव उभं केलं, नजरेच्या धाकामध्ये त्यांनी ज्या सीमारेषा सुरक्षित केल्या त्या पराक्रमाविना शक्य नव्हत्या. तो पराक्रम त्यांनी करून दाखवला. त्या पराक्रमाची कास आपल्याला धरायची आहे. त्या पराक्रमाच्या दिशेने जर जायचं असेल तर आपल्याला आपल्यामधल्या काही अंगभूत चुका, आपल्या मर्यादा आणि आपली बलस्थानं यांचा विचार करण्याची आवश्यकता आहे. त्याच्यात एक जो मला विषय महत्त्वाचा वाटतो तो विषय म्हणजे
आपल्या इथे असलेली सीझनल देशभक्ती आणि त्या सीझनल देशभक्तीच्या बाबत उद्या आपण बोलू. आजच्या पुरतं एवढं पुरेसं आहे. धन्यवाद.